नमस्कार, मी ओटी सर. आपण पहिल्यांदा बघितलं आहे की जी CTETची परीक्षा आहे ती 14 आणि 15 डिसेंबर 2024 या 2 दिवशी झाली होती. तर आपण 15 डिसेंबर 2024चा जो पेपर आपण काय म्हणू पेपर 2 आहे त्याच्यामधला जी भाषा प्रथम भाषा मराठी आहे त्याच्या आपण काय करूया, जे आपण परीक्षेमध्ये झेंडे गाळून आलो त्याची काय उत्तर आहेत ते आपण शोधून घेऊया. तर आमच्याकडे जो सेट आहे, आमच्याकडे हा जो सेट आहे हा सेट आहे एल सेट आहे. तुमच्याकडे कोणता सेट आहे तुम्ही बघून घ्यायचं. प्रत्येकामध्ये प्रश्न तसेच असतात, फक्त काय म्हणतो आपण मागे पुढे असतात. तर आता काय करायचे, 14 तारखेला आपण थोडा काय केला होता, परीक्षेत वाचलं सुद्धा होतं, पण आता फक्त काय करायचे आपल्याला फक्त उत्तरे बघायची. तर घर म्हणजे माणसाचं आणि कुटुंबाचं प्रतिबिंब हा एक उतारा होता. याचे उत्तर काय येतील तर आपण उत्तरे पटापटा 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 बघूया. कारण की झेंडे काढून आलेले बाबू आपल्याला फक्त काय पाहिजे, उत्तरं पाहिजे. तर बरोबर उत्तर तुम्हाला ओटी सर देतील. फक्त एकच विनंती, सर्वच विषयाचे आपल्याकडे उत्तर आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नाही आणि अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर चला आपण पटापटा बघूया. तर माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो, तर माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो, तर घर हा काय होईल, घरामुळे अर्थ प्राप्त होतो असं इथं परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे भाऊ. त्यानंतर माणसाच्या बुरखा गळून पडतो म्हणजे काय, तर त्याचा खरा चेहरा समोर येतो, हा त्याचा उत्तर होईल. आता त्याच्यानंतर पशुपक्षी अन्नपाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. अधोरेखित शब्द काय आहे. आता भाऊ हा प्रश्न जो आहे जी हा कॅन्सल पण होऊ शकते, कारण की अधोरेखित शब्द आहेच नाही, पण आणि हा शब्द इटॅलिक आहे तर असा होऊ शकते. आणि असं समजा झाला, मॅक्सिमम चान्सेस आहेत की हा काय होईल, हा कॅन्सल होईल. पण समजा झाला तर उभयान्वयी अव्यय होईल, तरी पण हा कॅन्सल होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढला, घर म्हणजे रिकामी जागा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता चुकीचे विधान म्हणते भाऊ, चुकीचे विधान तुम्ही काय लिहिलं जी अजी गुरुजीने 3 नंबर लिहिलं, 1 नंबर केला भाऊ. माणसाच्या घरच्यांचे विरोधक हा चुकीचे विधान आहे. ठीक आहे. म्हणजे 94च्या काय होईल, 3. त्याच्यानंतर पुढला आपण बघूया, 95 96 97 98 काय केलं रे भाऊ. हां ठीक आहे. तर इथं म्हणतं की निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो, यातील समूहवाचक नाम कोणते. आता कळप समूहवाचक नाम आहे का, कळप. ठीक आहे. म्हणजे 3 याचं उत्तर होईल. घर पुढीलपैकी काय देत नाही, काय देत नाही तर निवारा, स्थैर्य, संरक्षण सर्व देते, संपत्ती देत नाही भाऊ. म्हणून ऑप्शन नंबर 1. कशाला घरामुळे चेहरा प्राप्त होतो, सांगा भाऊ काय केला जी अजय माणसाच्या स्वभावामुळे. हा 1 नंबर आहे, माणसाच्या स्वभावामुळे. ठीक आहे. त्यानंतर तो घरात आणून ठेवतो अधोरेखित काय आहे, तर हा संयुक्त क्रियापद आहे, ऑप्शन नंबर 1 होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. ओटी सर ओटी सर ओव्हर टाईम करत आहेत. ठीक आहे. ठीक आहे. असं का करतो तुम्हाला आत्ता समजून जाईल. ठीक आहे. तर बघा, उत्तरेमध्ये पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही. तो बंदिस्त असते, सुरक्षित असते, खाजगी असते, सामूहिक हा बाब लागू होत नाही. त्याच्यानंतर पुढील कविता वाचा. बाग भाऊ 1 नंबर कविता जी हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणाच्या मखमालीचे. आता तुम्ही काय करा, तुम्हाला समजा डाऊट असेल भाऊ तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि डायरेक्ट काय करतो मी उत्तरे सांगतो. ठीक आहे. तर तिथं काय म्हणत आहे, छान माझी सोनुकली असे फुलराणीला कोण म्हणाले, सांगा बरं. तुम्ही काय लिहिलं, जी मी वारा लिहिलो जी 1 नंबर लिहिला भाऊ, बरोबर आहे. ताई तुम्ही पण लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे, याचं उत्तर काय आहे जी फुलराणी. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, काय म्हणताय जी झोके घ्यावे गावी गाणी, याच्यामध्ये यावेळीतील अधोरेखित शब्दांचे व्याकरण कोणते, म्हणजे घ्यावे आणि गाणी हे काय आहेत जी, तर हे क्रियापद आहेत. हे काय आहेत, क्रियापद आहेत. अरे भाऊ काय झालं रे, क्रियापद आहेत. चला जाऊ द्या. त्याच्यानंतर अव्याज या शब्दाच्या समानार्थी नसलेला भाऊ, नसलेला आहे जी. नसलेला शब्द कोणता, तर प्रेमळ. ठीक आहे. हा नसलेला आहे. त्याच्यानंतर फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय काय जी. चंचला हा शब्द काय आहे, तर काय भाऊ, हा विशेषण आहे जी. काय विशेषण आहे. त्यानंतर पुढला आपण बघूया. पुढला बघूया. तर पुढला म्हणजे काय होईल, 105. चला ठीक आहे. तर 105. काय म्हणते, आईच्या मांडीवर बसून या आवडीतील कवी फुलराणीबद्दल काय सुचवित नाही भाऊ. नाही म्हणते, तर काय सुचवित नाही, तर फुलराणीचा हट्टी स्वभाव हा सुचवित नाही भाऊ, बाकी सर्व सुचवते. ठीक आहे. त्यानंतर भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरण वेग मिळतो, हा काय आहे, विधान योग्य आहे. त्याच्यानंतर
रडणे, त्याच्यानंतर हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत? गुरुजी मी 1 नंबर लिहिलो जी, बेट्या चूक केला ना रे, याचं उत्तर काय आहे? पूर्व भाषिक, त्याला आपण प्री लिंग्विस्टिक म्हणतो. 2 नंबर बरोबर आहे भाऊ. हां ताई तुमच्या बरोबर आहे, ठीक आहे. हां समजा लिहिलं असेल तर जी. अरे बोलायचा अर्थ असा भाऊ, असाच आपण टेन्शन घेऊन आलोय 15 तारखेला, बने थोडेसे मौज मस्ती करून आपण बघूया. चला ठीक आहे, काही बात नाही. त्याच्यानंतर काय म्हणते की 108च्या गर्भित वर्गात आपल्या मित्रांसोबत, हां तुम्ही बघून घ्या रे भाऊ, हा काय म्हणते. तर हा कशाबद्दल आहे जी, तर हा भाषा बोली, याचा काय होईल? उत्तर होईल. त्याच्यानंतर 109 आणि 110 तुम्हाला बडा मजाक येऊन गेला असेल भाऊ, सारखे प्रश्न आहेत ना जी. समजा जो बरोबर असेल भाऊ तर 2-2 बरोबर येतील. तर बघा प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित ज्याला ज्या आउटकम म्हणतो याचा उल्लेख असतो. याचा अर्थ काय? याचा तुम्ही उत्तर काय लिहिला? गुरुजी मी 2 नंबर लिहिलो जी. अजी 1 नंबर 2 नंबर त्याच्या बरोबर आहे जी. हां म्हणजे दोन्हीमध्ये 2-2 नंबर येईल भाऊ. विद्यार्थ्यांच्या वर्तनात व्यवहारातील परिवर्तन. थँक्यू CTET. समजा बरोबर झाला असेल तर, नाही झाला असेल तर गेला भाऊ. हां ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून 1 नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे? अजी भाऊ याला स्कॅनिंग म्हणतो, आपण न्याहाळणे म्हणतो. 1च नंबर शोधणे, स्कॅनिंग करतो ना जी. हां ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. त्याच्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणते बघून घेऊया. तर विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द ससंदर्भ समजावून देणे, याला आपण काय म्हणतो जी, तर शब्द नीट समजून द्यायला मदत करतो म्हणतो. शब्द नीट समजून घ्यायला आपण काय म्हणतो? मदत करतो. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचे लेखन ज्यात स्वतः त्यातील पात्र बनतो, काही वेळा नसतो, ही आणि निवेदन करते, याला काय म्हणतात? सांगा बरं जी, याला काय म्हणतात? अजी याला कथन म्हणतात. याला काय म्हणतात? कथन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करा? जास्तीत जास्त मुलं, अजी चर्चा करा ना. चर्चामध्ये कितीच लोक होऊ शकतात, म्हणून डिस्कशन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढला बघूया. एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दचक्रांची पद्धत ऐकते, या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल? सांगा भाऊ तुम्ही काय लिहिलं जी? अजी गुरुजी मी 1 नंबर लिहिलो जी. बेटा 1 नंबर गोल चुकला रे. याला आपण अधोगामी प्रक्रिया म्हणतो. काय म्हणतो? अधोगामी प्रक्रिया म्हणतो. हां ठीक आहे. हां ताई म्हणते मी पण असंच केलो. नाही जी, कधी कधी होते, जाऊ द्या. आता झाला तर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते? सांगा बरं जी तुम्ही काय लिहिल्याच्या? अजी गुरुजी विद्यार्थी जोटीने परस्पर वाचतात असं लिहिलो जी. 1 नंबर लिहिला भाऊ, बरोबर आहे. याचं उत्तर हाच आहे. त्यानंतर एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगतात. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते? तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही प्रश्न काय वाचता? अरे भाऊ हा वेगवेगळे सेट आहे ना जी. आमच्याकडे सेट एल आहे, दुसऱ्याकडे दुसरा सेट असेल तर ते प्रश्न काय करतील? टॅली करतील, म्हणून मी प्रश्न वाचतो भाऊ. ठीक आहे. तर याचे उत्तर काय येईल? याचे उत्तर काय येईल? याचे उत्तर येईल 4 नंबरचा येईल भाऊ. तुमच्या वर्गाच्या तुमच्या विद्यार्थ्याची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता ते काय करते? विकसित करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणते जी? हां त्याच्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणते? तर भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट काय आहे? भाषा मूल्यमापन उद्दिष्ट भाऊ आपण जे अगोदरचे जे आपण बघत होतो ना, ते त्याच्यातून भरपूर काही आला आहे जी. ठीक आहे. म्हणजे PYQ मधून खूप काही आला आहे. तर भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे, आता तुम्ही काय लिहिला? अजी गुरुजी हा विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे आहे का जी? हां हाच आहे. 4 नंबर बरोबर आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक साधनाच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे, अजी गुरुजी मी 4 नंबर लिहिलो जी. डोंबळ्या 4 नंबर नव्हे ना. याच्या बरोबर उत्तर काय येईल? शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, हा त्याच्या बरोबर उत्तर आहे. हां ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, म्हणजे काय? अजी गुरुजी मी 3 नंबर 2 नंबर नाही 3 नंबर लिहिले जी गुरुजी. ताई तुम्ही चुकीच्या लिहिल्या जी. याचा 1 नंबर उत्तर यायला पाहिजे होता. म्हणजे उदयमान वाचन अवस्था असे आपण म्हणतो. तर तुम्हाला जर वाटत असेल की OTC तुमच्यासाठी ओव्हर टाईम करतात आणि जर नवीन असाल तर काय करा भाऊ, पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.